आज मला वाटतं स्वामींनी त्यावेळेला एक संदेश मला दिला असावा. की ब्लेस्ड आर दोज हू नो व्हॉट दे आर ब्लेस्ड विथ असं म्हणतात ना. तसं ते एक आपल्याला म्युझिकल ब्लेसिंग आहे याची जाणीव कुठेतरी नक्कीच झाली होती. मग ती भावना कुठली असू देत, प्रेमाची असो, दुःखाची असो, तर ह्या सगळ्या भावनांशी खेळ खेळणं हेच तर कलाकाराचं काम असतं. मला एक कुठेतरी असं जाणवलं त्या क्षणी, की जी शक्ती असते ना, तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते घडणार आहे. पण ते घडणार आहे त्याला भिडण्याची, त्याच्यासाठीचं जे सामर्थ्य आहे, ते तुम्हाला ह्या अशा प्रसंगामध्ये मिळू शकतं. आज मला वाटतं स्वामींनी त्यावेळेला एक संदेश मला दिला असावा. मला पण असं छान वाटत असेल, की आपण हे गाणं केलं आणि लोकांचे असे अनुभव आम्हाला ऐकायला हो. मिळतायत. तर तुम्हाला पण कुठे आतमध्ये आनंद होत असेल. आपली कलाकृतीमुळे एखाद्या व्यक्तीला अ, अ, एक प्रेरणा मिळते, ही खूप मोठी भावना आहे. आणि आपण ते देऊ शकतो एवढी कॅपेबिलिटी आपल्याला स्वामींनी दिली आहे. ही गोष्टच मला खूप मोठी वाटते. म्हणजे कोणी नसतील तरी स्वामी तुमच्यासोबत आहेत. दोघांची इच्छा अशी होती, की आपल्याला एखादं फिल्मचं काम मिळावं. प्रत्येकाचं स्वप्न असतं, की आपल्याला चित्रपटात कुठेतरी काम मिळावं. पण 2010 साली सगळ्यांना माहितीच आहे मुंबई, पुणे, मुंबई जो आमच्या करिअरमधला एक टर्निंग पॉइंट होता. आणि संदीप खरेनं ही जिंगल लिहिलेली होती. घरासाठी काळी काळी माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घर पण देणार. काय? कसे आहात मंडळी? कॉस्मोसच्या संस्कृतीवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता एका कलाकाराच्या नावामागे अशा बऱ्याचशा गाण्यांची यादी असते, ज्यात भक्तिगीतं असतात, ज्यात आपण भक्तीशी जोडले जातो किंवा त्या भक्तिमय वातावरणात आपण हरवून जातो. नंतर परत धमाल गाणी असतात, जे ऐकल्या-ऐकल्या आपल्याला नाचायची इच्छा होते आणि नंतर येतात ती रोमॅन्टिक सॉन्ग्स, ज्यात आपण प्रेम या भावनेशी खूप कनेक्ट होतो आणि हे सगळं शक्य होतं त्या कलाकाराच्या तयारीमुळे किंवा माइंडसेटमुळे. आता एक कलाकार म्हणून व्ह्यूजमध्ये अडकणं किंवा इतरांशी तुलना करणं किंवा प्रेक्षक म्हणून गाणी कशी अनुभवतात ह्याची जाण ठेवणं ही एका कलाकारासाठी त्याच्या रोजच्या जीवनातली एक परीक्षाच आहे. मग ह्याच सगळ्या गोष्टी एक कलाकाराच्या दृष्टिकोनातून आज आपण पाहणार आहोत. म्हणजे एक कलाकार ह्या सगळ्या गोष्टी कशा अनुभवतो किंवा त्याच्यावर होणारा काय परिणाम आहे हे आज आपण ऐकणार आहोत. मग याच संदर्भात आज आपल्यासोबत आहेत अविनाश आणि विश्वजित ही सुपरहिट जोडी. तर अविनाश आणि विश्वजित तुमचं कॉस्मोस्टार संस्कृतीवर स्वागत आहे. आता पहिलंच मला असं विचारावसं वाटेल, की अविनाश चंद्रचूड आणि विश्वजित जोशी हा तर इंडिव्हिज्युअल प्रवास आहेच. प्लस तुमचा जो मैत्रीचा प्रवास आहे, की तुम्ही आता अविनाश आणि विश्वजित ही सुपरहिट जोडी म्हणून ओळखला जातात. तर तो कसा आहे नेमका? आणि मगाशी तुम्ही बोललात, की तुमच्या मैत्रीला 25 वर्ष पूर्ण होतायत. तर हा नक्कीच प्रवास ऐकायला आम्हाला आवडेल. हो, नक्कीच. मी आणि विश्वजित आम्ही अ, खूप वर्षांपासून आम्ही दोघं एकत्र काम करतोय. अ, माझी सुरुवात खरं तर म्हणजे सांगीतिक सुरुवात होण्याच्या आधी माझं ज्या घरातनं बिलॉन्ग करतो, आमच्या घरी म्युझिकल बॅकग्राऊंड ॲज सच काहीच नव्हती. आणि ते एक हायर मिडल क्लास घरामध्ये जसं एक वातावरण बरोबर. असतं, की शिक्षणाला खूप महत्त्व असतं आणि नॅचरली आपल्या मुलांनी छान पदवीधर व्हावं, इंजिनिअर व्हावं, अशा आई-वडिलांची इच्छा असते. माझ्या आई-वडिलांची काही वेगळी नव्हती, तशीच होती. आणि म्युझिकल बॅकग्राऊंड ॲज सच नसल्यामुळे ऑफकोर्स काही ना काहीतरी आयुष्यात करायचं आहे. म्हणून इंजिनिअरिंग हा मी अ, ही दिशा निवडली आयुष्यामध्ये आणि मी व्ही-आय-टी कॉलेजिंगमधनं इंजिनिअर झालो. आणि त्या दरम्यानच म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच माझ्या आयुष्यामध्ये म्युझिकची ओळख ऑलरेडी झालेली होती. आणि तिथनं माझा सांगीतिक प्रवास पण सुरू झाला. पण खऱ्या अर्थाने म्युझिक हेच सर्वस्व करायचं हे कुठेतरी त्याची चाहूल त्यावेळेला लागली होती कॉलेजमध्ये असतानाच. कारण कुठेतरी एक असं म्हणतात ना, की ब्लेस्ड आर दोज हू नो व्हॉट दे आर ब्लेस्ड विथ असं म्हणतात ना. तसं ते एक आपल्याला म्युझिकल ब्लेसिंग आहे याची जाणीव कुठेतरी नक्कीच झाली होती आणि त्याच्यात करताना खूप मजा येतीये, ही पण एक भावना होती. मग पुढे काय होईल हे अवघड होतं म्हणजे कारण की काहीच कल्पना नव्हती त्या काळामध्ये आणि घरच्यांना पण काहीच माहिती नसल्यामुळे एक स्ट्रेस खूप होता. त्यात मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये उत्तम पगाराची नोकरी करत होतो आणि बरं. ती सगळी सोडून मग म्युझिक फुल टाईम करायला लागलो. एका टप्प्यावरती विश्वजित बरोबर ओळख झाली आणि असं काहीच प्लॅन नव्हतं, की आम्ही दोघं एकत्र येऊन काहीतरी करू. पण कदाचित ते विधिलिखित होतं आणि मला असं वाटतं, की आपण म्हणतो ना, की अध्यात्म म्हणजे एखादी साधना असते
तर मला वाटतं, की आमच्या दोघांच्या जी मैत्री आहे आमची, त्यात सुद्धा एक खूप मोठं अध्यात्म आहे. त्याच्यात सुद्धा एक खूप मोठी पॉझिटिव्हिटी आहे असं मला वाटतं. 25 वर्ष आम्ही एकत्र प्रोफेशनली काम करतोय. पण आमच्या मैत्रीचा धागा अजून पहिल्या दिवशी जितका पवित्र आणि छान होता, तितकाच अजून राहिला आहे. तर असा छोटासा माझा प्रवास होता. अं, माझा खरं तर जन्म मालवणचा. पण माझी आई डी-एडचं एज्युकेशन घेत होती. तिला शिक्षिका व्हायचं होतं आणि मालवणमध्ये मी जवळपास 5वी पर्यंत होतो आणि तर मग आम्ही पुण्यात शिफ्ट झालो आणि अतिशय लोअर मिडल क्लासच म्हणता येईल अशी आमची परिस्थिती. पण माझी आई खूप आध्यात्मिक होती आणि अध्यात्माची शिकवण लहानपणापासनं ती आम्हाला दोघांना भावंडांना, माझ्या बहिणीला सुद्धा दोघांना वाचायला द्यायची अनेक ग्रंथ. विवेकानंद असतील, स्वामी स्वरूपानंदांची ती खूप मोठी भक्त होती. ते स्वामींचे अंश मानले जातात. तर पावसला आम्ही बऱ्याच वेळा जायचो. आम्ही कोकणात खूप ह्या गोष्टी फॉलो करायचो. पटकन जायचं तिकडे पावसला आणि अशा गोष्टी खूप व्हायच्या आणि खूप माझ्या मेमरीज आहेत. छान मेमरीज आहेत त्या. आणि नंतर आम्ही पुण्यात आल्यानंतर हळू जसं शिक्षण घेत गेलो, अर्थातच अपेक्षा की शिकून छान नोकरी मिळावी आणि ईश्वरी संकेत किंवा डेस्टिनीचे संकेत काही वेगळेच होते. मी खरं तर त्या काळात बी-सी-एस केलेलं होतं, ज्या काळात आय-टी बूममध्ये आलेली होती, हो. आय-टी फील्ड आणि माझ्या वर्गात 60च मुलं होती. 60 मुलांपैकी अनेक मुलांना अनेक छान नोकऱ्या मिळालेल्या होत्या. पण मला काही मिळाली नाही. आणि त्याच दरम्यान एस-पी कॉलेजमध्ये असल्यामुळे आर्ट सर्कलचं एक वातावरण खूप छान होतं. मग आमचं आर्ट सर्कलमध्ये मी इन्व्हॉल्व्ड असायचो. एस-पीच्या पुरुषोत्तम कर, फिरोदिया कर. आमचा एक स्वतंत्र थिएटर ग्रुप पण होता, आराधना नाट्य संघ. त्याच्यात मी कामं करायचो, नाटकं बसवायचो. अ, आणि करता संगीत हे गोष्टीकडे माझं लक्ष गेलं. तर नाही मग आपल्याला थोडंफार शिकलं पाहिजे, हे आवडतंय खूप. तेव्हा खरं तर संगीताची एंट्री माझ्या आयुष्यामध्ये आणि मला हे अजिबात वाटत नव्हतं, की मी हे प्रोफेशनली काहीतरी ह्याच्यावरतीच ह्याच वाटेनं आयुष्य काढेन, अशी अजिबात खात्री नव्हती मला. पण समहाऊ असं वाटायचं, की अ, जे आपण करतोय त्याचा एक ॲप्रिसिएशन व्हॅल्यू ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्ही जेव्हा काहीतरी एखादी गोष्ट गाणं म्हणा किंवा एखादं गाणं गाऊन दाखवता किंवा ते समोरच्याला किती आवडतंय, किती परत-परत ऐकावसं वाटतंय. किती वेळा त्याच्यावरती परत माणूस तुमच्याकडे येतो, की "अरे, मला जरा अजून एक काम करून देशील का?" ह्याच्यावरती तुमचा व्यवसायाचा बेस ठरतो. आणि सुदैवानं माझ्या बाबतीत असं व्हायला लागलं, की हळू काही लोकं, काही मित्र म्हणायचे, की "अरे, तू हे छान काम करतोस. तुझ्याकडे हं, हं. कंपोजरचं स्किल आहे." आणि मला असं वाटतं, की ते माझ्यात आलं याचं कारण, की एक गाणं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये नाट्य असावं, अशी माझी एक इच्छा असते. आणि म्हणजे नाट्य म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीचं स्टोरी टेलिंग असावं का? तर तसं नाही. तर त्याच्यामध्ये इमोशन्सचं नाट्य असावं. मग ती भावना कुठलीही असू देत. प्रेमाची असो, दुःखाची असो. तर ह्या सगळ्या भावनांशी खेळ खेळणं हेच तर कलाकाराचं काम असतं. खरं आहे. आणि त्यातनं आम्ही ते करायला लागलो. करता असं झालं, की माझ्या आईचं शिक्षण पूर्ण पूर्ण झालं, पण दुर्दैवानं तिला एपिलेप्सीचा त्रास सुरू झाला. फिट्स यायला लागल्या. तो पूर्णपणे ते बंद पडलं. तिचं स्वप्न सगळी धुळीला मिळाली. आणि एक दिवशी मी एक इन्सिडेंट सांगतो, की एक दिवशी आम्ही लहान होतो. मी 9वीत असेन आणि बहीण आणि आई आम्ही इथे मंडईत स्वामींच्या मठामध्ये जायचो. तर मठामध्ये गेलो होतो आणि आरती, प्रार्थना वगैरे सगळ्या झाल्या आणि आईला अचानक तिथेच फिट आली. बापरे! आणि तिथेच फिट आल्यानंतर आम्ही दोघं लहान होतो. रस्त्यात कधी आईला फिट आल्याचं किंवा सोशल प्लेसेसमध्ये कधी आईला फिट आल्याचा आम्हाला अनुभव नव्हता, आम्हाला दोघांनाही. घरी यायच्या आम्ही ते आम्हाला माहिती होतं की काय करायचं आणि तो अटॅक इतका जोरदार होता की काय करावं मला सुचेना झालं. तर मी आजूबाजूला बघतोय, आजूबाजूला जे भक्त होते त्या सगळ्यांनी त्यांच्या परीनं त्याच्यावरती कारण त्याला काही उपाय नसतो. ती एक अटॅक येतो आणि तो जातो आणि नॉर्मल होतो माणूस. तर पाणी दे, हे दे, कांदा दे वगैरे सगळं झालं आणि ती थोड्या वेळानं नॉर्मलला आली. मी परत स्वामींच्या अ, मूर्तीपाशी गेलो आणि हात जोडून म्हटलं, की "हे काय होतंय? हे किती वर्ष राहणार आहे असं?" आणि
ह्याच्यामध्ये आईला खूप त्रास होतोय माझ्या. तर मला एक कुठेतरी असं जाणवलं त्या क्षणी, की जी शक्ती असते ना, तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते घडणार आहे. पण ते घडणार आहे त्याला भिडण्याची, त्याच्यासाठीचं जे सामर्थ्य आहे, ते तुम्हाला ह्या अशा प्रसंगामध्ये मिळू शकतं. हाच मला वाटतं स्वामींनी त्यावेळेला एक संदेश मला दिला असावा. कुठेतरी मला ती एक धाडस, एक ते भिडण्याचं, पेलवण्याचं धाडस त्या प्रसंगांमधनं मिळत गेलं आणि मला कळलं, की ही शक्ती आपल्याला इथून मिळतेय. आणि पुढे कधी आयुष्यात चढ-उतार हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असतात. तेव्हा उतारावरती जेव्हा आपण असतो, तेव्हा आपण जर हे स्मरण केलं आणि एक शक्ती मागितली, तर ती शक्ती नक्की मिळते आणि त्यातनं तुम्ही तारून जाऊ शकता. म्हणूनच स्वामींचं वाक्य आहे, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खरंच. भिवू नकोस, मी तुझ्या पुढे आहे आणि मी तुझे संकटच नाही, तुला मी बळ देणार आहे. तुला मी बळ देणार आहे, ते अ, त्यातून तारून नेणार आहे." हा जो एक विचार आहे, तो तिथनं मला मिळाला आणि मग पुढे असं घडलं, की जसं नाटकामधनं संगीत आणि संगीतातनं स्टुडिओ. मला शो लाईनमध्ये काही तेवढं म्हणजे स्किल नव्हतं वादनाचं म्हणा किंवा गायनाचं म्हणा. पण विचार मात्र मला एक ड्रामाचं सांगड म्युझिकची कशी घालायची, याचं गणित जमायला लागलं होतं आणि ते लोकांना पण आवडायला लागलं होतं. सो मला नाटकांचं बॅकग्राऊंड म्युझिक किंवा छोटे-छोटे जिंगल्स असं माझा प्रवास सुरू झाला. त्यातच एका टप्प्यावर अविनाशशी भेटलो. येस. आणि तू आता हा प्रश्न विचारलास, की आमचं असोसिएशन आणि त्याच्यातनं आम्ही पुढे कसे गेलो. तर आम्ही पुण्यात भेटलो दोघं आणि विश्वजित आधी मुंबईमध्ये गेला होता. नंतर छोटी-छोटी कामं त्याला मिळायला लागली. मग एका टप्प्यावर तो म्हणला, की "तू येऊ शकतोस का मुंबईमध्ये? आपण एकत्रितपणे काही कामं करू." आणि मग थोडी-थोडी कामं आम्हाला मिळत होती. पण दोघांची इच्छा अशी होती, की आपल्याला एखादं फिल्मचं काम मिळावं. प्रत्येकाचं स्वप्न असतं, की आपल्याला चित्रपटात कुठेतरी काम मिळावं. तर म्हणजे एक टप्पा असा होता, की ॲड्स मिळतायत, कसंबसं चाललंय. ओके, ओके, ओके. एक व्यक्ती आम्हाला आमचा रेफरन्स कोणाला तरी त्यांना त्या व्यक्तीला दिला आणि ते एक दिवस अचानकपणे कॉल आला, की "आम्ही भेटायला येऊ का?" मालदोवांना. ते म्हणले, "मी स्वामी समर्थांचा एक अल्बम करतोय." पण अ, अ, सगळे गायक असतील असं असेल, तर तुम्ही त्याचं म्युझिक अरेंजमेंट कराल का? चाली माझ्या आहेत. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. असं काहीच डोक्यात नव्हतं. एक काम आलेलं आहे. काम तर आपल्याला हवंच आहे आणि गरजच आहे आता. कारण की आम्ही दोघं जेव्हा पुण्यातनं मुंबईत गेलो, आम्हाला कुणीही ओळखणारं नव्हतं मुंबईमध्ये. टोटली एक झिरो फेथ इमॅजिन कर, की किती अवघड असेल ही गोष्ट, की आपल्याला कोणी ओळखत नाहीये आणि केवळ एक विश्वास, की आपल्यामध्ये काहीतरी आहे, हे घेऊन मुंबईमध्ये जायचं. तर आम्ही दोघं त्या काळामध्ये होतो आणि ते गृहस्थ आले आणि ते म्हणले, की असा-असा मी एक अल्बम करतोय आणि तो स्वामी समर्थांवरती आहे. तुम्ही त्याचं म्युझिक अरेंजमेंट कराल का? त्याच्यात 12 गाणी आहेत. तर ठीक आहे, करूयात आपण आणि आम्ही सर्वतोपरी तो अल्बम उत्तम केला. अ, आणि म्हणजे आता अ, आम्हाला दोघांना असं नक्कीच त्यातनं जाणवतं. एखादी गोष्ट असते ना, की जी आपल्या अंतर्मनालाच फक्त कळत असते, की तो कुठेतरी एक स्टार्टिंग पॉइंट होता आमच्या करिअरचा, की जिथनं आम्ही लेव्हल अप होत गेलो. आणि ती अनुभूती जी आहे ना, ती त्या कलाकाराला किती कलाकृती केल्यानंतरच मिळते. तो अल्बम झाल्यानंतर देअर वॉज नो लुकिंग बॅक. आम्हाला खूप मोठी फिल्म मिळाली. मग त्यानंतर 2008 साली एकड़ा धोबी बछाड ही खूप मोठी फिल्म आम्हाला पहिली तेव्हा मिळाली, की जी खूप यशस्वी झाली, खूप गाजली ती फिल्म. त्याचं पार्श्वसंगीत मी आणि विश्वजितनी केलं होतं. आणि त्यानंतर ती फिल्म इतकी गाजली आणि त्या चित्रपटानंतर मग एकानंतर एक फिल्म मिळायला लागली आणि 2010 साली सगळ्यांना माहितीच आहे मुंबई, पुणे, मुंबई जो आमच्या करिअरमधला एक टर्निंग पॉइंट होता. तिथपर्यंत आम्ही येऊन थांबलो. खूप वेळेला मला असं वाटतं, की अ, अ, आपण खूप विचारांमध्ये असतो, की हे कसं होणार? हे काय होणार? आता पुढे कसं जाणार? असं आपण खूप विचारांमध्ये असतो आणि एखादी गाडी जाते आणि त्या गाडीच्या मागे श्री स्वामी समर्थ असं लिहिलं असतं. तर तो एक मोमेंट असतो, की सगळी जी काळजी असते, ती विसरून जातो. कारण की हे आयुष्यात घडल्यामुळे असं नक्की घडू शकतं ह्याच्यावरती विश्वास आहे.
म्हणजे म्हणायला हरकत नाही, की तुमची संगीताची ॲक्चुअल सुरुवात ही स्वामींपासूनच झाली आहे. नक्कीच. आम्ही दोघंही स्वामी भक्त आहोत आणि आमच्या स्टुडिओत तुम्ही आत जेव्हा याल, तेव्हा सगळ्यात पहिली तुम्हाला स्वामींची फ्रेम दिसते. तुमचं ते गाणं जे होतं, आधी तुझं अंत तुझं, मग त्या संदर्भातले कुठले तुमचे अनुभव आहेत का? ऑफकोर्स म्हणजे ते गाणं एक आयकॉनिक गाणं आमच्याकडनं स्वामींनी करून घेतलंय. जो कोव्हिडचा काळ होता, अतिशय निगेटिव्हिटी असलेला काळ होता तो. त्या काळामध्ये बेसिकली प्रत्येकाच्याच घरामध्ये इतक्या विचित्र गोष्टी चाललेल्या होत्या. इतकी निगेटिव्हिटी होती त्या पर्टिक्युलर काळामध्ये आणि त्याची जी दुसरी लाट होती कोव्हिडची, त्याच्यामध्ये अनेक डेथ्स होत होत्या घरामध्ये. हॉस्पिटलमध्ये जागा नव्हत्या आणि ह्याच्यामध्ये आम्ही दोघांनी असं ठरवलं, की आपण नुसतं बसून राहायचं नाही. आपण एक पॉझिटिव्हिटी देणारं गाणं करायचं. मी मुंबईतनं परत पुण्यात आलो होतो तेव्हा. पण विश्वजित मुंबईमध्येच होता. तर आमचं टेलिफोनिक कन्व्हर्सेशन चालू होतं. तर आमचे एक मित्र आहे स्वप्नील मुनोत म्हणून. त्यांच्याबरोबर आम्ही तेव्हा एक फिल्म करत होतो. तर त्यांना कॉल केला, की आपण असं डोक्यात काहीतरी आहे. ते म्हणले, "आपण स्वामींवरती एक गाणं करूयात." गुरु ठाकूरला आम्ही कॉल केला, की असं-असं एक गाणं करायचं डोक्यात आहे गुरु. तेव्हा त्यांनी पटकन मुखडा लिहून दिला होता, की "आदी तूच अंती तूच सर्व ठाई, कशापायी सांगू तुला ठावे सर्व काही." आणि ही ओळ इतकी आश्वासक होती त्या गाण्याची आणि मग ते गाणं कंपोज झालं आणि ते गाणं रेकॉर्ड झालं. आय थिंक ते गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर काय झालंय विश्वजित? हो, म्हणजे ते गाणं इतकं इतकं मनापासनं त्या भावना खूप छान पद्धतीनं गाण्यात कंपोज झाल्या होत्या आणि त्या इमोशन्स त्याच्यात छान जुळून आल्या होत्या आणि आम्ही जेव्हा अभय जोधपूरकरकडनं ट्रॅक रेकॉर्ड केला, त्याच्यानंतर रिलीज झाला YouTubeवर आणि हळू-हळू, हळू-हळू तो इतका पसरत जायला लागला त्या काळात, की एक दिवशी अचानक एक त्याला मला वाटतं 5-6 महिने झाले असतील नंतर. गुरु ठाकूरचा फोन आला, की "अरे, असं-असं झालंय. या गाण्याच्या बाबतीतला किस्सा सांगतो." तर तो म्हटला, की "काय झालं?" की मला एका बाईंचा फोन आला. त्यांनी मला एक छान मूर्ती पाठवली आहे बाप्पाची आणि स्वामींची. स्वामींची. स्वामींची मूर्ती पाठवली आणि त्यांनी त्याच्याबरोबर एक पत्र पण पाठवलंय, की "मी हे तुमचं गाणं कोव्हिडमध्ये हॉस्पिटलमध्ये आय-सी-यूमध्ये होते. माझा मुलगा ऐकवायचा आणि त्या वेळेला मी फक्त तेच गाणं ऐकायचे आणि काय माहिती नाही, अक्षरशः व्हेंटिलेटरवरती त्या बाई होत्या. कुठली शक्ती त्यांना मिळाली माहिती नाही. स्वामींनीच ती दिली असावी आणि त्या त्या आजारातनं पूर्णपणे बाहेरून घरी आल्या होत्या आणि अखंड ते गाणं, ते नामस्मरण आपण जसं करत असतो हो, तसं त्या स्वामींचा जप पण आहे आणि त्या हो, गाण्यामध्ये. त्या गाण्यामध्ये ते सगळं आहे. स्वामींचा जप पण आहे, तर की ते ऐकून मला असं वाटतं, की मी त्याच्याचमुळे बरी झाले. तो हा सगळ्यात मोठा अनुभव होता आमच्यासाठी, की एक गाणं तुम्हाला काय-काय देऊ शकतं. ते एक प्रेम देतं, जगण्याची उमेद देतं. नंतर दुःखामध्ये हळुवार फुंकर घालतं. कितीतरी पद्धतीनं तुमच्या आयुष्यात संगीत तुमच्याशी निगडीत होतच असतं. तर हा तर सगळ्यात मोठा अनुभव होता. सगळ्यात मोठी गोष्ट तुझ्याच ह्याच्यात मी ॲड करतो विश्वजित, की ते दुःख हारणं आणि एखाद्या एक्स्ट्रीम परिस्थितीमधनं बाहेर काढण्याची जी ताकद संगीतामध्ये आहे. म्हणूनच सर्व कलांमध्ये ती श्रेष्ठ कला आहे. तिला मानलं मानलं जातं ह्या कलेला आणि अ, स्वामींचा जप जेव्हा या गाण्यामध्ये चालू होतो, तेव्हा जर हे गाणं तुम्ही जरूर ऐका आणि त्याच्याबरोबर जो स्वामींचा जप आहे, तो जप जर तुम्ही त्याच्याबरोबर केलात ना, तर एक एकदा तरी असं नक्कीच तुमच्या बाबतीत होईल, की तुम्ही कनेक्ट व्हाल त्या शक्तीबरोबर. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे, की तुम्हाला ईझी वाटणं. ते नामस्मरण करत असताना तुम्हाला ईझी वाटणं आणि त्या शक्तीबरोबर तुम्ही कनेक्ट होणं आणि ती शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे हे तुम्हाला कळणं. हा त्या अनुभूतीचा सगळ्यात मोठा पार्ट आहे असं मला वाटतं, की ती शक्ती तुमच्या आतमध्ये आली आहे त्या नामस्मरणामधनं, हे तुम्हाला रिअलाईज होणं हा सगळ्यात मोठा आस्पेक्ट आहे त्यातला. वाह! म्हणजे यातूनच असं होईल, की तुम्हाला स्वामींची अनुभूती किंवा प्रचिती
इथूनच खात्रीपूर्वक, खात्रीपूर्वक. तुम्ही वाह! नामस्मरणामध्ये जॉइन व्हा. त्याच्यामध्ये जो श्री हं. स्वामी समर्थांचा जो जप आहे, तो सगळे आणि मला सांगायचं असं की हा जो जप आहे, या जपामध्ये सगळे अ, उत्कृष्ट गायक ऋषिकेश रानडे आहे, सावनी रवींद्र आहे, सगळ्या हं. गायकांनी याच्यामध्ये कॉन्ट्रिब्यूट केलेलं आहे, त्या जपामध्ये. कारण हे सगळे स्वामींचे भक्त आहेत. वाह! त्यांनी कुठेही त्याच्यामध्ये, की "अरे, मी फक्त जपच गायला का येऊ? मी हं. काय मेन गाणं गाणार नाहीये." असं अजिबात झालेलं नाहीये. वाह! त्यांनी त्याच्यामध्ये स्वामींची सेवा आहे. इतक्या मनापासनं त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्यूट केलेलं आहे. हो, सगळ्याच म्हणजे खरं कलाकारांनी. तर त्या काळात इतकी परिस्थिती अवघड होती, की आता चालवायचं कसं? बरोबर. कामच नाही, काय करायचं काय? खरं, खरं. तरीसुद्धा आम्ही निस्वार्थ भावनेनं हे गाणं केलं होतं आणि आज त्याचे खूप छान प्रतिसाद हं. म्हणजे तुम्हाला हे येस बरोबर लोकांचा ती अनुभव त्यांनीच पण दिलेली तुम्हाला एक प्रेरणा आहे म्हणू, खरं, तर ऊर्जा म्हणूयात. तर तेच तेच ते देत असतात आणि आपण त्या मार्गावर चालत राहायचं. खरं. म्हणजे तुम्हाला पण असं छान वाटत असेल, की आपण हे गाणं केलं आणि लोकांचे असे अनुभव आम्हाला ऐकायला हो. मिळतायत, तर तुम्हाला पण कुठे आतमध्ये आनंद होत असेल. ही खूप मोठी भावना आहे माहिती आहे का तुला, की आपली कलाकृतीमुळे एखाद्या व्यक्तीला अ, अ, एक प्रेरणा मिळते, ही खूप मोठी भावना आहे. आणि आपण ते देऊ शकतो एवढी कॅपॅबिलिटी आपल्याला स्वामींनी दिली आहे. ही गोष्टच मला खूप मोठी वाटते. म्हणजे कोणी नसतील तरी स्वामी तुमच्यासोबत आहेत. ती एक याची भावना खात्री आहे. वाह! याची खात्री आहे. नक्कीच. आता अध्यात्मक तर तुमचं झालं. तर मगाशी दादांनी जे जिंगल्सचा तो पार्ट घेतला. आता तुमची एक फेमस जिंगल आहे, की घराला घरपण देणारी माणसं. आय थिंक विश्वजित तेव्हा होता, त्यांनी केलेली आहे ती. हो, तर असं होतं की माझा मनोज गोखले नावाचा मित्र आहे आणि तुषार कराडकर. त्याच्यामुळे मी खरं तर या क्षेत्रात आलो. ज्याचा स्टुडिओ होता, 4 ट्रॅक स्टुडिओ होता आणि खूप असं कॅसेटवर रेकॉर्ड व्हायचं 4 ट्रॅक खरं स्टुडिओमध्ये. जे आहे. आजच्या जनरेशनला मी काय सांगतो हे माहितीच काहीच नाही त्यांना. कळणार नाही. पण तरीसुद्धा कॅसेटवरती 4 ट्रॅकमध्ये म्युझिकचे 2 ट्रॅक आणि 2 हो. ट्रॅकमध्ये सिंगर असं रेकॉर्ड व्हायचं. त्या काळापासून आम्ही सुरुवात केली होती आणि मग "अरे, ह्याच्यामध्ये पियानो ॲड कसा करायचा?" "नाही, नाही, ते तुला कीबोर्डमध्ये करायला लागणार. त्याच्यामध्ये तू कर, तुझ्याकडनं ट्रॅक घे, मग ते एकत्रच छाप. त्याला नाही, तुझ्याकडेच बॅलन्स करायला लागणार." अशी सगळी परिस्थिती असायची. म्हणजे त्या ह्याच्यातनं सुद्धा अ, आजकाल इतकं ईझी झालेलं आहे टेक्नॉलॉजीनं. हो. तर ह्या सगळ्या चॅलेंजेसमधनं आम्ही ते काम करत राहायचो आणि मजा असायची. अक्षरशः त्याच्यात दिवस-रात्र कधी जायचे कळायचं नाही. तेच काम आम्ही म्हणजे ज्या कामाला आज 5 ते 10 मिनिटं लागतात, ते काम करायला त्यावेळेला 5-5 तास जायचे. कधी-कधी रात्र जायची कारण अडचणी खूप यायच्या त्याच्यात टेक्निकली. पण तरीसुद्धा त्याच्यात एक मजा होती आणि ती आम्ही करत-करत एका टप्प्यावरती हे जिंगलचा विषय झाला, की हळू काही जिंगल्सचं काम माझ्याकडे यायला लागलं होतं कंपोजर म्हणून आणि संदीप खरेनं ही जिंगल लिहिलेली होती. घरासाठी काडी-काडी माणसं, छान-छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी. घराला घरपण देणारी माणसं ही डी-एस-के बिल्डर्सची त्यावेळी पहिल्यापासून टॅगलाईन होतीच. पण इतक्या ॲप्ट लाईनमध्ये जिंगलचं कसं असतं ना, की तुम्हाला अक्षरशः 10 सेकंदात, 20 सेकंदात, 30 सेकंदात पटकन तो मेसेज हॅमर करायचा असतो ग्राहकाच्या डोक्यामध्ये. तर इतकं सुंदर लिहिलेलं होतं, की त्याला फार काही करायची गरज नव्हती आणि ती जिंगल आम्ही केली. माझी बायको मैथिली आणि मनोज म्हणून आमचा एक ठाकूर म्हणून मित्र होता. त्यांनी ती गायली होती त्यावेळेला आणि आम्हाला वाटलंही नव्हतं, की ती जिंगल आज मला वाटतं किती 2025 मध्ये आहोत. हां, म्हणजे तरी म्हणजे आम्ही ती केली आहे 2000 साली 2001 किंवा 2000 साली असेल. आता नक्की आठवत नाहीये. 99-2000 च्या आसपास केली आम्ही ती. म्हणजे अजूनही ती लोकांना आणि इतके किस्से बापरे! म्हणजे डी-एस-केचा मला फोन यायचा कधी-कधी. मनोज गोखलेला फोन यायचा, की त्यांना जरा दे फोन. मला त्यांच्याशी बोलायचंय, ज्यांनी जिंगल केली. तर ते म्हणायचे, की "अहो, तुमच्या जिंगलमुळे मी फेमस झालोय." कारण का? तर मला लोकं येऊन पत्र लिहितात. त्यांनी मला पत्र पण दाखवली होती, की गावातनं कुठल्यातरी बारामतीच्या एका भागात त्यात रोज सकाळी रेडिओ लागतो. शाळेत जाणारी मुलं असतात, त्यांची तयारी चालू असते. तर ती जिंगल ऐकल्याशिवाय मुलगा घरातनं जात नाही. असे लिहिणारे पत्र किंवा अनेक गोष्टी, की आम्हाला घर जेव्हा आम्ही घेतलं, तेव्हा आमच्या डोक्यात हेच गाणं गुणगुणत होतो. इथपासनं अनेक किस्से त्या जिंगलशी असोसिएटेड होत्या. हजारो पत्र त्यांना आलेली होती आणि मला हे सरप्रायझिंग होतं खूप, की
असं पण घडू शकतं. म्हणजे त्याआधीचा माझ्याकरता बॅरोमीटर होता माइलस्टोन झालेला म्हणजे ती फिनोलेक्सनं आणलं पाणीवाली जिंगल आणि मला स्वप्नातही नव्हतं, की ती जिंगल ह्याच्याही पलीकडे जाईल, इतके वर्ष चालेल आणि शेवटी अशा छोट्या-छोट्या ज्या काही गोष्टी असतात, ही खरं तर नंतर खूप मोठी झाली. पण जिंगल म्हणल्यानंतर एक आपण म्हणतो, की काय 30 सेकंदाचं गाणं आहे, काय पटकन करून टाक. बजेटही फारसं नसतं. अमुक सगळ्या गोष्टी असतात, रिस्ट्रिक्टेड असतात. गाणं हा एक मोठा प्रवास आहे. तर तो जिंगल टू गाणं हा प्रवास तुला कसा जमणार आहे? अरे बापरे! अवघड आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला ना मला असं वाटतं, की मला हे आवडतं, की हे अवघड आहे. हे अवघड आहे. हा प्रश्न मला पडायला पाहिजे. काय सोपं आहे असं वाटलं तर मग ते नाही होणार आहे काहीतरी चांगलं त्याच्या हातनं, माझ्या हातनं. अवघड आहे हे आवडतं मला, की नाही मग त्याला भिडायचं, मग त्याला त्याच्यावरशी झगडायचं. त्यातनं माझ्या हातनं काय निघतंय, ह्याच्या हातनं काय निघतंय, दोघांमधनं काय निघतंय. मग नाही, नाही, असं नाही, तसं नाही. मतभेद असो, हे असो, ते असो. पण तीच मजा आहे खरी तर. तर त्याच्यातनं मग जिंगलवरनं आम्ही गाण्यावरती आलो. आणि मग हा म्हटला, की "एक डाव धोबी पछाड" तो बॅकग्राऊंड होतं किंवा अजून 1-2 फिल्म केल्या होत्या आम्ही, पण त्याचं काही झालं नाही. त्या नावारूपाला आल्या नाहीत. आणि पहिली जी नावारूपाला आलेली फिल्म तर सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे त्या अगेन परत जसं जिंगलच्या वेळेला जो माइंडसेट होता किंवा जी हे होती, की आपण काम करून टाकायचं, मोकळं व्हायचं. आपल्याला जे आवडतं ते करून टाकायचं. लोकं ठरवतील काय करायचं. आम्ही जेव्हा मुंबई पुणे मुंबई फिल्म बघितली होती, तेव्हा आम्हाला प्रश्न म्हणजे पहिल्यांदा जेव्हा नॅरेशन दिलं होतं सतीशनं, की असं-असं 2च कॅरेक्टरची फिल्म आहे. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं. काय अरे, एवढं मराठीमध्ये कसं आहे, की फिल्म चालण्यासाठी खूप स्टार्स लागतात. गोष्टींमध्ये खूप असं मोठं पोस्टर व्हॅल्यू करता, एक मोठे-मोठे चेहरे लागतात. अशी तो जमाना आजही मला वाटतं आहे तसा काही अंशी. तर कमर्शियल सिनेमासाठी. तर हे कसं काय चालणार आहे? बरं त्यात सुद्धा स्वप्नील आणि मुक्त त्यावेळेला नवीनच होते. म्हणजे ते मुक्ताची तर मला वाटतं म्हणजे 2री-3रीच फिल्म असेल आणि अख्खा अ, पाठीवरती एक लीड रोल घेऊन ती कॅरी करणं दोघांसाठी हे चॅलेंजिंग होतं खूप. पण फार सुंदर लिहिलेली फिल्म आणि 2च गाणी त्याच्यात. खरं तर एकच गाणं. का कळेना हे गाणं त्यावेळेला आम्ही केलेलं होतं आणि ते सुद्धा अविनाशनी काय केलं होतं, की एक डाव धोबी पछाडच्या वेळेला ट्यून तो वाजवत होता. आम्ही याचं बॅकग्राऊंड सेशन संपलं होतं. जनरल बसलो होतो. सतीश म्हणला, की "काय काहीतरी वाजवून दाखवा मस्तपैकी." मग त्यांनी ती ट्यून त्यांनी कंपोज केलेलं होतं ते गाणं खूप आधी खूप आधी. केलेली ती ट्यून होती ट्यून ॲक्चुअली होती. हां. आणि सतीशला ती ऐकवली होती आणि त्याच्यानंतर मग ती त्याच्या डोक्यात राहिली होती ट्यून आणि त्यातनं ते गाणं बनलं होतं का कळेना. आणि अ, झालं एकच गाणं कारण पिक्चरला तेवढी स्कोपच नाही. 2च कॅरेक्टरचा असल्यामुळे तो म्हटला, की गाणी वगैरे टाकून स्टोरीला ब्रेक नाही द्यायचा आहे मला. तर ते सुंचीबद्दलची जी कविता आहे, त्याच ठिकाणी ते गाणं येणार होतं, तो प्रसंग झाला. पण नंतर असं झालं, की मी नाशिकला गेलो होतो, त्र्यंबकेश्वरला. मला एक गुरूंनी सल्ला दिला होता, की "तू जाऊन ये." पण मैथिली म्हणणार, की "जाऊन ये तू एकदा." की जाऊन येत होतो. ठाण्यापर्यंत आलो. रात्रीचे 12-1 वाजलेलं असेल. शेवटची एक ट्रेन कशीबशी मिळाली होती मला. ठाणे, दादर, दादर, कोरेगाव. या प्रवासात एक काहीतरी ट्यून डोक्यात तरळायला लागली आणि ते गाणं होतं कधी तू. आणि अ, "हव्या" असं मला वाटतंय. एक गाणं आपण रोमॅन्टिक करून बघूयात. मला ते मुंबई, पुणे, मुंबईशी कनेक्ट पण करता येत नव्हतं. कारण झालं होतं काम. तर हे ऐकूयात आपण. मस्त आहे, ऐकूयात आपण. आम्ही ते जरा अरेंज केलं थोडंफार त्याला. तर काय ह्याच्यामध्ये म्हणायचं काय? तर कधी तू हे माझ्या डोक्यात होतं, की कधी तू अशी वाटतेस, तशी वाटतेस. म्हणजे त्याचं उदाहरण सांगायचं झालं, की "एक लडकी को देखा तो ऐसा लगा." राईट. की ती अशी आहे, ती तशी आहे. तर हो. ते अक्षरशः तेच. तोच थॉट प्रोसेस माझ्या डोक्यात होता. कधी तू अशी आहेस, कधी तू अशी आहेस, कधी तू अशी आहेस. अख्खं गाणं जर तू बघितलंस तर कधी तूच आहे त्याच्यात. तर पुढचं काही मला सुचत नव्हतं. त्यावेळेला मी गाणं असं तरी का कळेनाचा मुखडा लिहिला होता मी. कसा बसायचा मला. अंतरा सतीशनं लिहिला वगैरे ना, तो नंतर लोकांना आवडायला लागला ही भाग वेगळे. पण ते गाणं लिहिणं ही एक वेगळी आर्ट आहे.
की जमणं त्याच्यामध्ये खूप चॅलेंजिंग आहे ते. तर कधी तूच्या पुढे गाडी काही माझी जात नव्हती. मग रंगा गोडबोलेंना बोलावलं आम्ही. त्यांना म्हटलं असं-असं गाणं सतीशला आणि निर्मात्यांना आम्ही ऐकवलं. "हे छान आहे. आहे, करूयात." पण त्यात सुद्धा एक 15-20 दिवस गेले ते मला आठवतंय, की नक्की ते करायचं का नाही करायचं? करायचं का नाही करायचं? मग पिक्चरची सुरुवात एक छान रोमॅन्टिक ट्यूनने करून आपण एक सेट करू, प्रिमाइस सेट करू, की ही रोमॅन्टिक लव्ह स्टोरी आहे. म्हणून का कळेना आधी आलं. त्याने एक जो माहोलच सेट झाला स्टोरीचा, की आपण एक रोमॅन्टिक स्टोरी बघणार आहोत. हा ऑडियन्सला मेसेज क्लिअर कट मिळालेला होता. आणि मग इथे म्हणलं कधी तू आपण टाकू. ते कवितेसारखं जास्त निसर्ग आहे, पावसाचे सगळे संदर्भ आहेत आणि ते सिंहगडाच्या सिच्युएशनला जास्त मॅच होईल. असा सगळा विषय झाला आणि मग ते गाणं तिथे आलं. खरंच ते गाणं अतिशय सुंदर, जे अजून पण सगळेजण गुणगुणतात किंवा अजून ट्रेंडिंगला आहे ते. खरं. आता प्रत्येक कलाकार जो आहे, आता तुम्ही रोमॅन्टिक किंवा अशी नाचायला लावणारी जी गाणी वगैरे तयार करतात किंवा आध्यात्मिक. सो आता कलाकाराचा जो क्रिएटिव्ह माइंडसेट आहे, तो कसा बदलत जातो याच्यात? म्हणजे आता तुम्ही आध्यात्मिक करतायत, सो त्यात तुमचा माइंडसेट कसा आहे? मग रोमॅन्टिकमध्ये गेलात. बेसिकली चित्रपट संगीत करताना म्हणजे आमचं एंटायर करिअर आत्तापर्यंत जे झालेलं आहे ते 95% हे फिल्म म्युझिक मध्येच झालेलं आहे. तर चित्रपट संगीत करताना मॅक्सिमम जी गाणी आहेत, ही सिच्युएशनवरती आधारित आहेत. मग त्या गाण्यांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. एक प्रकारचं गाणं आहे, की ज्याच्यामध्ये रोमॅन्टिक गाणं समजा आता आपण घेतलं, तर त्याच्यामध्ये प्रेम एस्टॅब्लिश होणारं गाणं आहे. प्रेम आहे का? हे विचारणारं गाणं आहे. मॅच्युअर्ड प्रेमाचं गाणं आहे, की प्रेम माझं झालं होतं, पण त्याच्यात तसं नव्हतं. आता परत आयुष्यात आलंय. सो वेगवेगळ्या छटा प्रेमाच्या असू शकतात. तसंच एखादं गाणं असतं, की जे फिलॉसॉफिकल गाणं असू शकतं. एखादं गाणं असं असू शकतं, की जे स्टोरीला पुढे नेणारं गाणं आहे. सो वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या रिक्वायरमेंटची गाणी, ही चॅलेंज म्हणून तुमच्यासमोर कायम येत असतात. तर तू जो प्रश्न विचारलास, की ह्याच्यामध्ये म्हणजे एक्झॅक्टली माइंडसेट कसा असतो तुमचा? सगळ्यात इम्पोर्टंट माइंडसेट जो आहे, तो स्टोरीशी रिलेटेड आहे आणि कॅरेक्टर्सशी रिलेटेड हं. आहे, की ती जी व्यक्ती ज्या व्यक्तींभोवती ही एंटायर फिल्म बांधली गेलेली आहे. मग ती ग्रामीण आहे, ती शहरी आहे, ते येणारे आहेत, ते कसे आहेत, त्यांची बोलीभाषा काय आहे, ते त्यांच्या रेग्युलर त्यांच्या डायलॉग्समध्ये कसं बोलतात आणि मला वाटतं की एक अल्बमसाठी गाणं करणं ह्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारे तुम्हाला बंधन नसतं. तुम्ही एक रोमॅन्टिक गाणं कसंही करू शकता. त्याच्यामध्ये एका कवीनी लिहिलेली कुठलीही कविता जी खूप अप्रतिम असेल, त्याला तुम्ही चाल लावून तुम्हाला पाहिजे तसं करू शकता. फिल्म म्युझिकमध्ये मात्र तसं करता येत नाही. इनफॅक्ट फिल्म म्युझिकमधले जे इंटरल्यूड म्युझिक असतात, त्याच्यामधला सुद्धा पार्ट डिरेक्टरनी सगळा प्लॅन केलेला असतो. की या म्युझिकमध्ये हे ट्रान्झिशन होणार आहे. या म्युझिकमधनं हे असे-असे दाखवणार आहेत गोष्टी. त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या प्लॅन्ड असतात. तो बेसिकली माइंडसेट हाच असतो त्याच्यामध्ये, की त्या कॅरेक्टरला जाणारं ते गाणं हवं. उदाहरणार्थ जसं आत्ता आपण मुंबई पुणे मुंबईबद्दल बोललो, की का कळेना कोण कधी तू रिमझिम करणारे वर. हे पहिल्या प्रेमाचं गाणं होतं. पण त्यानंतर जी आमच्याकडे रोमॅन्टिक फिल्म आली होती, ती होती प्रेमाची गोष्ट. आत्ताच प्रेमाची गोष्ट आत्ताच. पार्ट 2 हो. पण खूप गाजतोय. तर त्याच्यामध्ये आमचं एक गाणं होतं, ओल्या सांजवेळी कुण्हे सावलीस बिलगावी, तशी तू जवळी ये जरा, कोऱ्या कागदाची कविता अन जशी व्हावी, तशी तू हलके बोल. ह्याच्यातली प्रेमाची छटा आणि त्याच्यातली प्रेमाची छटा, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. हे खूप मॅच्युअर्ड लव्ह आहे आणि ते पहिलं प्रेम आहे. सो त्या कॅरेक्टर्सप्रमाणे ते गाणं बनवता येणं, त्याच्या ट्यून्स तशा बनवता येणं, त्याचा पेस तसा ठरवणं. बऱ्याचशा वेळेला गाण्याचा टेम्पो आणि गाण्याची स्केल ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट असते. गायक खूप सगळ्यात महत्त्वाचे गायक असतात, की शेवटी म्हणजे संगीतकाराचा विचार लोकांपर्यंत जर कोणी पोहोचवत असेल, तर ते गायकच असतात. तर अतिशय महत्त्वाची आहे, की गायक, कवी आणि संगीतकार ह्यांचं मिळून एक मेजर कॉन्ट्रिब्युशन कायम असतं आणि अर्थातच म्युझिशियन्स जे त्या गाण्यामध्ये असतात. तर ह्या सगळ्यांचा जेव्हा एक मिलाफ होतो, तेव्हाच एक चांगलं गाणं बनू शकतं आणि हा माइंडसेट असणं फार गरजेचं आहे संगीतकाराला. ह्याचं भान असणं फार गरजेचं आहे, की चित्रपटामध्ये त्या चित्रपटाच्या स्टोरीला धरून ते जाणं फार गरजेचं आहे. कधी-कधी ना फिल्म बघताना आपल्याला असं वाटतं, की हे गाणं आलं इथे, पण हे का आलं?
राइट. असं पण बरोबर. आपल्याला वाटतं, की हे हो. का आलं? ते कनेक्टच झालं नाही मला कुठे. तर त्याच्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. म्हणजे मी उदाहरणं म्हणून हे नक्की सांगेन, की ओल्या संजावेळी जे 2013 ला आलं होतं आणि 2025 ला जी लव्ह स्टोरी होती, त्याच्यात ते आलं. तेच गाणं खूप वेगळ्या प्रकारे दोन्ही वेळेला आलेलं. तर त्या स्टोरीप्रमाणे, त्या कॅरेक्टर्सप्रमाणे हे खूप जेन कॅरेक्टर्स आहेत आत्ताचे 2025 मधली प्रेमाची गोष्ट 2. त्यामुळे तेच गाणं खूप वेगळ्या प्रकारे इथे सादर केलेलं आहे आणि ते खूप वेगळ्या प्रकारे तिथे होतं. सो आय थिंक धिस इज अ व्हेरी इम्पोर्टंट माइंड. मला असं वाटतं, की माइंडसेट म्हणजे काय आहे ना, की ते तुमच्या अंगात पाहिजे. तुमच्याकडे ते अंग पाहिजे. ते कसं आहे, की तुम्हाला छपरी नाच करता आला पाहिजे. म्हणजे हे नेसेसरी नाही हा थंब रूल नाहीये. पण त्याच्याशी कनेक्ट होता आलं पाहिजे किंवा ते वारं तरी जवळून जायला पाहिजे किंवा ते तुम्हाला जर ते आवडत नसेल, तसं तुम्ही नाही करू शकत. तसं तुमच्या अंगात जर ते नसेल, तर तुम्ही ते करता, पण ते ओढून-ताणून होतं. ते त्या वर्गाला तो प्रत्येक गाण्याचा एक वर्ग असतो आणि एक असा वर्ग असतो, की जो सगळ्या गाण्यांना म्हणजे एका गाण्याचा सगळा वर्ग असतो, की जो अगदी अ, अ, लहानपणापासून ते म्हणजे मासी हां. ह्याच्यामधला, की ज्यांचं इंटेलेक्ट तेवढं नसतं, त्यांची गरजही तेवढी नसते गाण्याच्या बाबतीतली, भूकही तेवढी नसते. ते अगदी अ, आपण ज्याला खूप पद्धतीनं इंटेलेक्चुअल. गाणं आपण ऐकणारा जो एक सुजाण वर्ग असतो संगीतामधला, त्याच्यापर्यंत ह्या सगळ्या बँडविड्थला मॅच होणारं गाणं तुम्हाला व्यवसाय म्हणून करताना करायला लागतं. कारण कसं असतं, की प्रोड्युसर हा त्या पद्धतीनं विचार करून तुमच्यासमोर प्रोजेक्ट घेऊन येत असतो. तेव्हा तुम्हाला जर ते अंग तुमच्या डोक्यात नसेल, मला ते आवडत नसेल, तुम्ही ते करूच शकत नसाल, तर तुम्ही जे करता ते ओढून-ताणून होतं आणि ते वर्क नाही. ते वर्क नाही होत. मग तुम्हाला तुम्ही कधीतरी ते निदान एक त्याचा जवळून वास घेतलेला असला पाहिजे, वारं लागलेलं असलं पाहिजे. म्हणतो ना आपण गुण नाही पण वाण लागलाय. तसं तरी झालेलं असलं पाहिजे. आणि हे तुम्हाला म्हणजे तुम्ही मातीत जेव्हा मिसळता, तेव्हा तुम्हाला मातीचा गंध कळतो. तर तसं ते आहे. तुम्ही कधी स्पर्शच नाही केलेला, तर तुम्हाला मातीत काय आहे हेच कळणार नाही ना. तसं काहीसं हे आहे, असं मला वाटतं. तर त्यामुळे की जेव्हा जेव्हा तू म्हटलीस, की वेगवेगळ्या प्रकारची गाणी असतात, धमाल गाणी असतात, नाचो गाणी असतात किंवा प्रेमाची गाणी असतात. अनेक प्रकारचे शेड्स असतात. तर ह्या सगळ्यामधनं सगळं प्रयत्न करणं आणि त्याच्यामध्ये प्रयोग करणं, हे फार मजेशीर प्रवास असतो हा आणि ते अंग असल्यामुळे कदाचित आम्हाला तो थोडाफार करता आलेला आहे. अजूनही आम्हाला असं काही केलंय, खूप केलंय असं अजिबात वाटत नाही. पण तरीसुद्धा ही एक जी मजा आहे त्यातली, ती त्या गोष्टीमुळेच आहे. आता तुम्ही गाणं वगैरे जे आहेत, ते प्रोजेक्ट्स थ्रू तुम्ही त्या सिच्युएशननुसार लिहिता किंवा कंपोज वगैरे करता. पण नंतर एक पॉइंट येतो, की आता तुम्ही गाणी लिहिली, तर त्याला मिळणारे लाइक्स किंवा व्ह्यूज जे आहेत, तर त्याचा तुमच्यावर काही परिणाम होतो का? किंवा तुमच्या गाण्यांची तुलना इतर गाण्यांसोबत केली जाते? हं, हं. हां, म्हणजे हे तर खूप नॅचरल आहे, की अ, अ, 2 गाण्यांची तुलना करणं किंवा अशा प्रकारच्या गोष्टी होणं हे खूप नॅचरल आहे. एखाद्या आताचा जो काळ आहे, तो पूर्णपणे सोशल मीडियाचा काळ आहे, की ज्याच्यामध्ये लाइक्स, डिसलाइक्स आणि कमेंट्स आणि ट्रोलिंग आणि लोकांची मतं त्याच्यावरती हे आता आय थिंक कुठेतरी सगळ्याच कलाकारांनी केलेलं आहे. ती एक लोकांना म्हणजे सगळ्याच गाण्यांवरती ट्रोलिंग अजिबातच होत नाही. म्हणजे मोस्टली नाही होत ट्रोलिंग. पण कधी-कधी होतं सुद्धा ट्रोलिंग. आणि मला असं वाटतं, की अ, एक गाणं कंपोज करत असताना, बेसिकली शब्द लिहित असताना किंवा क्रिएट करत असताना, त्याच्या लाइक्स आणि डिसलाइक्सचा विचार आम्ही कधीच करत नाही. आम्ही कधीच करत नाही आणि जी रिक्वायरमेंट आहे फिल्मची, मग ती रिक्वायरमेंट जी काही असेल आणि बेसिकली काय आहे ना, की जर का तुम्ही सारखा हाच विचार करत राहिलात, की लोकं ट्रोल करतील किंवा लोकं काय म्हणतील किंवा सोशल मीडियावरती आपल्याला खूप काही-काही लोकं बोलतील किंवा काय होईल किंवा काय होईल, डझंट मॅटर. आम्ही कायम एक्सपेरिमेंटेशनकडेच आमचा कल असतो. रादर आमच्या दोघांमध्ये कायम डिस्कशन होतं, की आपल्यालाच असं नाही वाटलं पाहिजे. आपणच स्वतःला सरप्राईज केलं पाहिजे दरवेळेला, की अरे ह्यावेळी हा एलिमेंट आपण इथे आणलेला आहे. आपण यावेळेला एक वेगळा विचार केलेला आहे या गाण्यामध्ये आणि कधी-कधी तो वर्क होईल, कधी-कधी नाही पण होणार कदाचित. क्रिएटिव्हली प्रत्येक गोष्ट वर्क होईलच असं नाही. पण म्हणून की
ह्याला लाईक्स येतील, डिसलाईक्स येतील किंवा कोणतरी आपलं गाणं दुसऱ्याबरोबर कंपेअर करतंय किंवा काय करतंय, या गोष्टींचा आम्ही विचार तसा नाही करत. द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट जो आम्हाला दोघांनी खूप नक्की वाटतो, की त्या गाण्याबरोबर आपली प्रामाणिक भावना आणि आपलं मॅक्सिमम क्रिएटिव्ह इनपुट आणि एक्झिक्युशनसुद्धा, प्रोडक्शनसुद्धा आपल्याला देता यायला पाहिजे. आणि असं पण खूप वेळा होतं बरं का, की एखादं गाणं असतं ना, ते त्या त्या हिटमध्ये चालतंच असं नाहीये. पण नंतर ते गाणं अनेक माध्यमातनं आवडायला लागतं लोकांना. एक गंमत म्हणून सांगतो, तुला पाहता आजही मुंबई पुणे मुंबईमधलं एक गाणं आहे. हसते का मनी चांदणे. हे गाणं जेव्हा रिलीज झालं, तेव्हा काही काळ ते तितकं वर्क नाही झालं. पहिल्यांदा आवडलं, झालं सगळं-सगळं आणि नंतर 1-1.5 वर्षानंतर ते गाणं इतक्या त्या गाण्याच्या रील्स व्हायला लागल्या. सो असे अनुभव पण खूप आहेत, की एखादं गाणं त्यावेळेला तितकं नाही वर्क होत, पण नंतर ते लाईफटाईम वर्क होत राहतं आणि आम्ही असाच प्रयत्न करतो, की त्या गाण्याला शेल्फ व्हॅल्यू असावं. ते गाणं कायम कायम अ, जसं आता कधी दूर रिमझिम जाणारे बरसात हे 2010 साली म्हणजे 15 वर्ष ते गाणं तितकंच फ्रेश आहे किंवा आता तुला पाहता आजही हे गाणं सुद्धा तितकंच चालतं. साथ दे तू मला आहे. ही सगळी गाणी तितकीच फ्रेशली चालतायत. हाच त्याच्यामागचा आमचा प्रयत्न असतो. म्हणजे जर व्ह्यूज आणि लाइक्स आणि ट्रेंड हे जर तुम्ही फॉलो करत बसलात, तर तुम्ही प्रयोग करणं बंद होतं. कारण तुम्ही काहीतरी ट्रेंडच फॉलो करता. कुठलातरी ट्रेंडच फॉलो करता. मग ह्याच्यासारखं ते, त्याच्यासारखं ते असं होण्याची शक्यता असते. मग काहीतरी एक स्वतःतनं वेगळा विचार तुम्हाला मांडायचा झाला, भले तो एक व्यावसायिक चौकटीमध्ये बसणारा असेल. तर मी जेव्हा व्यावसायिक चौकट म्हणतो, तेव्हा काही आडाखे हे असतात. मग त्याच्यामध्ये ते अपील व्हॅल्यू त्याची किती आहे, सिम्प्लिसिटी किती आहे, त्याची हमिंग व्हॅल्यू काय आहे, हे सगळं डिरेक्टर्स आणि प्रोड्युसर्स ठरवत असतात. जेव्हा आमच्याकडनं एखादं गाणं तयार होतं, आम्ही पहिल्यांदा ऐकवतो, तेव्हा डिरेक्टर त्या गाण्याबरोबर स्वतःला कनेक्ट करत असतो, करायला बघत असतो, रिलेट करत असतो, त्या स्टोरीशी रिलेट करायचा प्रयत्न करत असतो. एक प्रत्येक वेळेला असं नाही होत, की "अरे, हेच गाणं हां, तेच. हे अरे क्या बात है!" असं नाही होत. प्रत्येक वेळेला ही प्रोसेस नाही होत. ही सगळ्यात मोठी टफ बाजू आहे या क्षेत्रामधली, की तुम्ही एका विचाराने गाणं करता आणि कदाचित डिरेक्टर वेगळ्याच पेजवर असतो, वेगळ्याच प्लेनवर असतो आणि त्याला ते तसं दिसतच नसतं. किंवा शुअर नसेल तर अजून प्रॉब्लेम येतो. हां, किंवा कधी-कधी डिरेक्टरला डिरेक्टर शुअर नसेल तरी प्रॉब्लेम येतो. काय नक्की हवंय हे जर माहितीच नसेल त्याला आणि असं असू शकतं ना, की ते गाणं हवंय या आशयाचं, पण ते कसं असावं हे अजून माहिती त्यामुळे व्हिज्युअलाइज होतं नाही काय, झालेलं. की अ, मग तेव्हा तुम्ही जेव्हा गाणं ऐकवणार आहात, तो तर कसा रिएक्ट होणार? तर इथे ते व्यावसायिक गणितं अ, तुम्हाला व्यावसायिक चौकट ही फार महत्त्वाची ठरते, की त्या व्यावसायिक चौकटीत बसतंय आणि एक वेगळा काहीतरी थॉट आहे, फ्रेशनेस आहे आणि मग ते ॲक्सेप्ट केलं जातं. अदरवाईज ते ॲक्सेप्ट पण होत नसतं. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या प्रयोग आधी आधी हाच विचार असतो. हे व्ह्यूज, लाइक्स हा नंतरचा विचार झाला. आणि मला असं वाटतं, की तिथे जेव्हा ती टीम त्या प्रोजेक्टवर काम करणारी मग दिग्दर्शक असेल, निर्माता असेल, ह्या सगळ्यांचं प्रॉडक्ट असतं हे. म्हणजे आम्ही जेव्हा गाणं करतो ते आमचं गाणं आहे असं जे म्हणतो त्याच्यामागे बरीच गोष्टी आहेत. दिग्दर्शकाचं सुद्धा आहे, त्या निर्मात्याचं सुद्धा त्याच त्या गाण्याच्या यशामध्ये हात आहे. कारण त्यांनी ते इनिशियल स्टेजेसला ते बेबी जे आहे ते ऐकलेलं आहे आणि ते पुढे मोठं होणं त्यांच्यावरती पण अवलंबून असतं. बऱ्याच वेळा असं पण झालेलं आहे, की एखादं गाणं एखाद्या दिग्दर्शकाला नाही आवडलेलं. पण मग ते गाणं आम्हाला पटलेलं आहे, कन्विन्स झालेलो आहे. म्हणून एखाद्या आम्ही जवळपास 85-100 च्या आसपास काहीतरी फिल्म्स केलेल्या असतील. तर त्याच्यामध्ये असं पण घडलेलं आहे, की ते गाणं आम्ही कुठल्या दुसऱ्या दिग्दर्शकाबरोबर वर्कआउट केलंय. त्या स्टोरीला ते कनेक्ट झालंय. असं पण घडलेलं आहे. पण हे त्या गाण्याची डेस्टिनी पण असते. हो, हो. त्या गाण्याची डेस्टिनी पण असते. गाण्याची खरंच डेस्टिनी असते हां. मग कित्येक वेळेला आपण असं बघतो, की अरे हे काय किती सुंदर गाणं आहे. पण ह्याला काही व्ह्यूजच नाहीत. याला काही लाइक्सच नाही. आणि याच्यावर कोणी कमेंटच केलं नाही. आज हे खूप झालंय. पण किंवा पूर्वी रेडिओनं "अरे, किती सुंदर गाणं ऐकलं मी." पण ते फारसं ऐकलं जात नाही. ते कार्यक्रमामधून वाजत नाही. ते कोण डिमांड नाही करत. अशी कितीतरी गाणी आहेत ना. तर मला असं वाटतं, की हे
व्ह्यूज, लाइक्स आणि कमेंट्स नंतरचा प्रवास आहे. आणि मला त्यातनं असं म्हणायचं की आज व्यक्ती स्वातंत्र्याचा आपण पहिल्यापासनं हे आहोत, पुरस्कर्ते आहोत आणि पाठिंबा पण आहे मला ते. ज्याला जे वाटतं ते त्यानं बोलावं. मग ते लिमिटमध्ये असावं, लिमिटलेस असावं, त्याचा वैयक्तिक प्रश्न. मी ते किती अंगाला लावून घ्यावं. Again, I'm बरोबर. coming back to that trolling राइट, factor of राइट, राइट. right now, which is on trending note. तर हा वैयक्तिक प्रश्न आहे, की त्यांनी किती त्याच्याबद्दल अ, अ, त्याला वाईट वाटलेलंही असू शकतं. हे गाणं ऐकून एखादी किंवा एखादा सिनेमा बघून एखाद्या कॅरेक्टरबद्दल, एखाद्या नटीबद्दल, नटाबद्दल काही वाटलेलं असू शकतं. त्याची लिमिट किती असावी, किती सोडावी त्यांनी, किती पातळी सोडावी, हे त्याच्यावरती आहे. कंट्रोल कोण करणार? हा त्यानं विचार करायला पाहिजे, की आपण काय लिमिटमध्ये मला जे नाही हे हे बरोबर आहे हां, की मला हे नाही आवडलंय तर हे मला एखादी अ, वस्तू इथे काहीतरी तू समजा ड्रॉइंग काढलंस, मला नाही आवडलं. तर मी कदाचित न बोलता निघून जाईन तिथनं. जनरल आपण ही सभ्यता पाळतो. आता ती एका वेगळ्या प्रकारे सभ्यता समोर येते आपल्या समोर. मला नाही आवडलं तर मी त्याच्यावर इतके मोठ्यानं ताशेरे ओढता येतील तेवढे ओढणार आणि मग ते लोकांनी बघावेत म्हणून त्याच्यावरती अजून काहीतरी करत राहणार. तर भागच झालाय. म्हणजे ट्रोलिंग हा असा मुद्दा आहे, की एका कलाकाराला त्याचा म्हणजे काही एक मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो का ट्रोलिंगचा? म्हणजे नक्कीच ते होऊ शकतो. का नाही होऊ शकत? कितपत त्याने घेतलं पाहिजे ते? कधी-कधी खूप हार्श ट्रोलिंग होतं आणि अ, अ, कलाकारांच्या बाबतीमध्ये कसं असतं, की अ, मी म्हटलं तसं, की क्रिएटिव्ह ॲस्पेक्ट कुठल्याही कलाकाराचा बरोबर चुकीचा असू शकतो. अ, मला ट्रोलिंगच्या बाबतीत असं वाटतं, अनेक लोकांना तितकं हार्श ट्रोलिंग करायचं पण नसतं. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ज्या काही चाललेलं असतं, त्याच्यामधली सुद्धा फ्रस्ट्रेशन बरीच लोकं त्या ट्रोलिंगच्या माध्यमातून बाहेर काढत असतात, करेक्ट. की खरं तर ती कलाकृती काय तितकी वाईट, चांगली ह्याच्याबद्दल भाष्य करण्याचा म्हणजे अधिकार पण त्यांना नाहीये किंवा अधिकार असं मी नाही म्हणणार, पण त्यांचं घेणं-देणं नाहीये तेवढं त्यांना. पण काय होतं, की कुठेतरी ते काहीतरी लिहायचं, की अरे हे असं आहे आणि स्वतःच्या पर्सनल आयुष्याशी काहीतरी कनेक्ट करून लोकं तिथे खूप जास्त ट्रोल करतात गोष्टींना. त्या बिचाऱ्या कलाकाराचं एखाद्याचं त्याच्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता असते. आजकाल तशी लोकं खूप सुज्ञ आहेत आणि ट्रोलिंग इग्नोरच करतात मोस्टली कलाकार. कारण की सगळ्यांनाच हे माहिती आहे, की कोणी काही वैयक्तिक तिथे काही करत नाहीये. कलाकार म्हणून ती कलाकृती तुम्ही सादर केलेली आहे तिथे. त्यामुळे त्यांचं एखाद्याचं मत खूप पॉझिटिव्ह असतं. एखादा माणूस खूप प्रचंड काही लिहितोय त्याचं सुद्धा काही नाही आणि एखादा माणूस खूप ट्रोल करतो त्याचं सुद्धा काही नाही. आपला जो पाथ आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या गोष्टी क्रिएटिव्हली आणि न भिता आणि चांगल्या प्रकारे करत राहणं हेच शेवटी आपलं काम आहे. म्हणजे कधीतरी ट्रोलिंग सुद्धा एक पॉझिटिव्ह वेने पण वरती येतो. म्हणजे एक कलाकार आहे, ठीक आहे, त्याला ट्रोलिंग वगैरे झालंय, बट ट्रोलिंगमुळेच तो अजून समोर येतो. तो पण एक पॉझिटिव्ह पॉइंट होऊ शकतो का? मला पॉझिटिव्ह पॉइंट असा नाही वाटत त्याच्यामध्ये. पण काही-काही कलाकार असे आहेत, की जे ट्रोलिंग त्यांना ओके वाटतं म्हणजे ते फील लाइक दॅट. आय पर्सनली डोंट फील की मला ट्रोलिंगमधनं काही पॉझिटिव्हिटी दिसते. मला वैयक्तिक की ज्या दिवशी आपण या क्षेत्रात आलोय, ज्या दिवशी आपण ह्या क्षेत्रात आलोय, कलेचं माध्यम आहे, क्रिएटिव्हिटीचं माध्यम आहे. तर उद्या मी काढलेलं एखादं चित्र, उद्या मी काढलेलं एखादं लिहिलेलं एखादं नाटक, हे कंपोज केलेलं गाणं, कविता, गाणं, हे लोकांना नाही आवडणार. हे पहिल्या दिवसापासून ॲक्सेप्ट करूनच आपण इथे येणं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामधली, की आज हे ट्रोलर्सच्या माध्यमातून व्यक्त होतंय. पण पूर्वीच्या काळात असं पण होत असेल ना, की काय फालतूगिरी हे बाहेर लोकांमध्ये बोलतच असतील ना. किती वाईट गाणं आहे, किती काय अमुक आहे, किती काय. हे होतच असेल, की एखादं ज्याला अगदी सगळे वाह-वाह करतायत आणि 5-10 लोकं अशी दिसतात, की "अरे किती फालतू गाणं आहे." असं बोलणारी लोकं होतीच ना, त्या काळात पण होती. एक आता गंमत हे म्हणून इंटरनेटवर छापलं जातंय म्हणून आपल्याला दिसतंय. तो अ, म्हणजे हा पार्टच आहे. फक्त तो आज आपल्याला दिसायला लागलेला आहे. तर मला असं म्हणायचं की कलेच्या क्षेत्रात येताना तुम्ही ह्या तयारीनंच यायला पाहिजे, की उद्या आपण केलेलं एखादं काम, कॉन्फिडन्सने केलेलं काम, हे नाही वर्क होणार आहे. हे नाही आवडणार आहे कदाचित लोकांना. तो माझा प्रयोग होता. माझ्या दृष्टीने तो प्रयोग होता. पण तुम्हाला नाही आवडलं ठीक आहे, हरकत नाही. मला ते आवडतंय. माझ्यासाठी ते आहे. छान आहे.
मला ना एक गंमत सांगायची आहे. असं मी एकदा ट्रोलिंग एका चित्रपट होता. त्याचा ट्रोलिंग मी वाचत होतो. तर एका माणसाने ट्रोल केलं होतं. ज्यांनी ट्रोल केलं त्याला दुसऱ्या माणसाने ट्रोल केलं. मग त्या दुसऱ्या माणसाने त्याला ट्रोल केले म्हणून जो पहिला माणूस होता, त्याचे जे फॉलोअर्स होते त्यांनी त्याला ट्रोल केलं. मग जो ज्यांनी ट्रोल केलं होतं त्या ओरिजिनल ट्रोलरला, त्याचा एक असा हे झाला. म्हणजे मूळ चित्रपट जो होता, त्याचं जे ट्रोलिंग होतं ते बाजूला राहून हे ट्रोलिंग करणाऱ्यांचंच एक तिथे एक असं समूह नेक्सस तयार तसा झालं. तयार झालता, राईट. आणि ते वाचूनच एवढं हसत होतो, की अरे बापरे! म्हणजे मूळ विषय काय होता, ट्रोलिंग कशावरती चाललं होतं आणि आता त्यांच्यामध्येच ते सगळं चालू आहे. आय थिंक इट्स ऑल फन. लोकांना प्रत्येक ती वेळेला म्हणजे ना, सिरियसली घेतलं पाहिजे असं नाहीये, असं मला वाटतं. गॉसिप हा कसा एक भाग असतो ना. गॉसिप म्हणजे काय असतं? गॉसिप म्हणजे काय असतं, की त्यातली काहीतरी खुपणारी बाजू, काहीतरी डुकरं टोक, काहीतरी फाटकं अंग हे बघायचं, हे डोकावून बघण्याची माणसाची मुळातच सायकॉलॉजी आहे. म्हणूनच गॉसिप हा विषय तयार झालेला आहे, की एखादी नटी किंवा नट त्याचं आयुष्यामध्ये काहीतरी घडतंय आणि ते बरोबर नाही घडत आहे. अरे, मग चर्चेला उधाण येतं, की अरे, मग तो असं वागला तिकडे, असं केलं तिने, असं झालं, असे कपडे घातले होते, तसं झालं होतं, हे झालं होतं. याच्यावरनं बऱ्याच गोष्टी जो तो आपापल्या परीनं घेतो आणि त्याचं एक गॉसिप तयार होतं. तर हे गॉसिपचंच एक वेगळं अंग आहे ट्रोलिंग हे, की जे बघायला पण लोकं येतात. त्याच्यावर अजून काहीतरी मजले रच असा जसा अविनाश म्हटला आणि मजले रचून त्याच्यावरती एक मजा घेतली जाते. पण एक भाग सुरू झालाय. आता एक प्रश्न मला असा विचारावासा वाटतो, की आता मराठी गाण्यांचे व्ह्यूज कंपेअर करता टॉलिवूड, हॉलिवूड किंवा बॉलिवूड हे कमी आहेत. मग कुठे मराठी माणूस कमी पडतोय का स्वतःची जी गाणी आहेत ती वरती आणायला? बेसिकली आपण ज्या इंडस्ट्रीज बरोबर आपली इंडस्ट्री कंपेअर करतोय, तर आपण हा विचार केला पाहिजे फंडामेंटलीच, की मराठी इंडस्ट्री आणि साऊथची इंडस्ट्री किंवा बॉलिवूड इंडस्ट्री ह्याच्या मासेसमध्ये तुलनात्मकच फरक आहे. एकतर मराठी संगीताला किंवा मराठी चित्रपटाला खूप मोठी परंपरा आहे. हे दादासाहेब फाळकेंपासून अगदी दादासाहेब फाळक्यांपासनं ते आपण आता म्युझिकल बोलतोय म्हणून मी असं म्हणेन, की अ, पंडित हृदयनाथ मंगेशकर असतील. आता श्रीनिवास कळे साहेब ज्यांनी फिल्म म्युझिक नाही केलं, पण त्यांचं संगीताचा वारसा अजून आहे. अर्थात बाबूजी, सुधीर फडके ह्यासारख्या दिग्गज लोकांनी चित्रपटासाठी संगीत केलेलं आहे आणि ती गाणी अ, आजही गाजतायत. तशीच आजची सुद्धा गाणी ही अ, गाजतातच आहेत. चांगलाच त्याला रिस्पॉन्स आहे. पण ही गोष्ट कायमच अशी होत आलेली आहे, की जितका रिस्पॉन्स एका बॉलिवूडच्या गाण्याला मिळतो, तितका रिस्पॉन्स खूप चांगलं असून सुद्धा मराठी गाण्यांना मिळत नाही. 2 गोष्टी मला वाटतात, की आपली लोकं हिंदी चित्रपट तितकेच बघतात आणि मराठी चित्रपट पण बघतात. आता हिंदी चित्रपटाचं जे मुळातच बजेट आहे, ते अनेक कोटींमध्ये आहे. त्याचं प्रोडक्शनचं बजेट आणि मराठी चित्रपटाचेचं बजेट किंवा त्याच्या गाण्याचं बजेट याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्या तुलनात्मक दृष्ट्या जर आपण बघितलं, तरीसुद्धा मराठी चित्रपट कुठेतरी टिकून आहे आणि त्यातली गाणी नक्कीच वर्क होतात. मला असं वाटतं, की त्याच्यातलं पिक्चरायझेशन जर तुम्ही बघितलं, तर ती क्वालिटी मिळणं शक्यच नाहीये. कारण की तितका टर्नओव्हरच आपल्या इंडस्ट्रीचा नाहीये. आणि ह्या निमित्ताने ना, मला काही लोकांबद्दल असं बोलायचं, की जे कायम निगेटिव्ह बोलत असतात. म्हणजे काही जे समीक्षा करणारे लोकं असतात ना, म्हणजे चित्रपट चे जे रिव्ह्यूज सांगणारे जे लोकं असतात, ते कायम खूप घाणेरड्या शब्दांमध्ये एखादा चित्रपट चांगला नसेल तर त्याच्याबद्दल बोलतात. मला त्यांना ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगायचं आहे, की तुम्ही आयुष्यामध्ये एक चित्रपट करून बघा. तुम्ही बघा, मला असं म्हणायचं नाही, की तो चित्रपट चांगला आहे, वाईट आहे. त्याचा मेरिट आहे. त्या व्यक्तीचा तो प्रयत्न आहे. पण तुम्ही इतक्या प्रकारे त्याला निगेटिव्हली बोलता त्या चित्रपटाला, की तो कदाचित प्रोड्युसर परत धजावणार नाही तो चित्रपट. मला असं वाटतं, की अ, त्या व्यक्तीला जर का हे सांगितलं, की "अरे बाबा, असा चित्रपट न करता तुम्ही कलेक्टिव्हली एकत्र या. 4-5 प्रोड्युसर मिळून तुम्ही एक चित्रपट करा." मला वाटतं कंटेंट कदाचित त्यांचा बरोबर असेल, चित्रपट चांगला नसेलही. पण ज्या प्रकारे तुम्ही सांगताय, जी भाषा तुम्ही वापरताय, त्या चित्रपटाला क्रिटिसाइज करण्यासाठी, ती अतिशय चुकीची आहे. तुम्ही या प्रकारे एखाद्या प्रोड्युसरला, एखाद्या कलाकाराला अ, बोलू शकत नाही, की ह्या कलाकारांनी खूप वर्ष चांगलं काम केलंय, पण या चित्रपटात त्यांनी अतिशय एक्स-वाय-झेड जे शब्द ते वापरतात, ते तर मी वापरू पण शकत नाहीये. तर माझ्या मते, की अ, तुम्ही पहिल्यांदा काय केलंय,
ह्याचा पण कुठेतरी आढावा आम्हाला घ्यावासा वाटतो, की तुम्ही जर आज त्या फिल्मबद्दल बोलता आहात, की ही फिल्म चांगली आहे, वाईट आहे. तुम्ही आयुष्यात काही केलं आहे का? केलं नसेल तर प्लीज करा. काहीतरी तुम्ही पण करा. एखाद्या चित्रपटाचा निर्माता होऊन बघा. त्याच्यामध्ये खूप अडचणी आहेत आणि त्या अडचणी सॉल्व्ह कशा होतील ह्याच्यावरती कधीतरी बोला. की फक्त मराठी चित्रपटांच्या वाईटच गोष्टी तुम्ही जर लोकांना कायम समोर आणता. प्रेक्षक कसे येतील ह्याच्याबद्दल सेमिनार घ्या. ह्याच्याबद्दल लोकांना एकत्रित आणा. त्याच्याबद्दल बोला. त्या पॉझिटिव्हिटीबद्दल कधीतरी एखादं तुमचं मत व्यक्त करा. संगीतकारांना घ्या. आता आम्ही अनेक वर्ष गेली 25 वर्ष, 20 वर्ष आम्ही या इंडस्ट्रीत आहोत. आम्हाला तुम्ही कधी बोलवा, आम्ही सांगू शकू किंवा अनेक असे लोकं असतील, त्यांना तुम्ही बोलवा. त्यांच्याबद्दल हे करा. पण किती निगेटिव्ह बोलाल तुम्ही? आणि मला असं वाटतं, की कुठेतरी अ, ही कंपॅरिझन कायमच होत आलेली आहे. मराठी इंडस्ट्री आणि मराठी कलाकारांमध्ये 100% इतकी ताकद आहे, की मराठी चित्रपट चालू राहील. ही एक फेज आहे, की जी फेज आत्ता वाईट आहे असं मी म्हणेन, की मराठी चित्रपट तितका चालत नाहीये. पण एकत्रितपणे मराठी चित्रपटातले जे प्रोड्युसर एकत्र आले, तर खूप चांगली कलाकृती आणि खूप चांगलं पोटेन्शियल आपल्या सर्व बाबतीतल्या कलाकारांकडे आहे. मग ते टेक्निशियन्स असतील, मग ते संगीत क्षेत्र असेल, मग ते कला क्षेत्र असेल, मग ते कुठलीही बाजू असेल त्याच्यात. मार्केटिंगसुद्धा असेल. केपेबिलिटी नक्की आहे. एकत्र येणं ही गोष्ट कुठेतरी माझ्या मते खूप लॅकिंग आहे. एकत्र यायला पाहिजे सगळ्या कलाकार. मला असं वाटतं की मराठी साहित्य, मराठी संगीत, मराठी चित्रपट ह्या बाबतीतली आस्था खूप कमी होत. हे दुर्दैव आहे. म्हणजे तुम्ही चांगला चित्रपट द्या, लोकं बघणारच. हे टिक मार्कवालं वाक्य आहे. करेक्ट आहे. पण अ, जर 10 चित्रपट चांगले बनलेले असतील, तर त्यातला एखादाच चालतोय. ते 9नी करायचं काय? ते चांगले होते चित्रपट. ते बॉक्स ऑफिसवर नाही चालले. मग आता आपण प्रत्येक वेळेला समीक्षक नाही सांगू शकणार आहे, की हा चित्रपट चांगला आहे किंवा हा वाईट आहे किंवा काय. ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्याचं मूल्यमापन करत असतील. मुद्दा हा आहे, की मराठी प्रेक्षक कधी जाणार आहे त्या 9 सिनेमांना. ते खरंच चांगले पण होते. मी किती बघतो सिनेमे, तू किती बघतेस? आपण किती मराठीवरती प्रेम करतोय, हा प्रत्येकानं विचार केला. कारण काय, जर तुम्ही नाही केलं, तर हळू हे डेड होणार आहे. हळू हे संपेल, बंद होईल एका पॉइंटला. म्हणजे काही लोकं असा पण मतप्रवाह चालू आहे, की इतके मराठी सिनेमांचं, चित्रपटांचं बजेट कमी असल्यामुळे 100-150 चित्रपट वर्षाला तयार होतात. एकाच दिवशी 4-4, 5-5 सिनेमे रिलीज होतायत. मग थिएटर्स मिळत नाहीत. अमुक-तमुक बरेच वादविवाद आहेत. मला त्यात पडायचं नाही. मला म्हणायचं असं आहे, की चला ठीक आहे, कमी आहे. पण तरीसुद्धा 100 सिनेमे बनतायत. त्यातले 10 चांगले आहेत. 90 वाईट आहेत. नाही चालले. मान्य. 10 चांगले आहेत. त्यातला एकच चाललाय. बॉक्स ऑफिसवर कमाई चित्रपटाला करून दिली आहे ती त्यातल्या एकानंच दिली आहे. बाकीच्या 9 जणांचा जो चांगला एफर्ट होता ना, तो वाया चाललाय. तो दखल घेतली जात नाहीये. आमच्या सुदैवानं आम्ही बऱ्याच अंशी आता अशा त्या चित्रपटांमध्ये नाही आहोत. पण आम्ही असे अनुभव घेतलेले आहेत, की "अरे, मस्त होता चित्रपट, का नाही चालला?" त्यातली गाणी चांगली होती. मग कधी कधी असं सरप्रायझिंगली असं पण झालेलं आहे, की गाणी नंतर वर्क झाली, गाणी ती चालायला लागली, ती टीव्हीज मालिकांमधनं वाजतायत किंवा हे सगळं आहे. पण मला मेन जी कळीचा मुद्दा आहे, की त्या निर्मात्याने एवढा पैसा ओतून तो चित्रपट तयार केलाय. दर्शकांनी पूर्ण टीमचं असतं ते, प्रॉडक्ट असतं. ते का वाया गेलं? बरं चला असं आपण म्हणून चालूया, की ती डेस्टिनी होती त्या सिनेमाची. पण मग ही सारखी-सारखीच जर होत असेल, तर हळू हे बंद होईल ना. हे दुर्दैवी आहे. आता लोकांमध्ये एक नवीन गोष्ट येते ती म्हणजे म्युझिक थेरपी. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्युझिक ही जी गोष्ट आहे ही कायम तुम्हाला एक पीस ऑफ माइंड किंवा शांतता देतेच. ह्याची अनुभूती मात्र तुम्हाला द्यायला पाहिजे. म्हणजे कलाकार म्हणून असा अनुभव माझ्या मते जे लोकं
ओंकार साधना करत असतील किंवा आपण स्वर साधना जेव्हा करत असतो, तेव्हा तानपुऱ्यावरती जो सूर आहे, तो एका फ्रॅक्शन ऑफ सेकंडला इतका ॲक्युरेट आपला हिट होतो. आपल्याला कायम तो सूर धरून ठेवायचा असतो आणि त्याला पकडून ठेवायचा आहे. तो आनंद त्या व्यक्तीला बरोबर कळतो आणि काही सेकंदापुरते ही अनुभूती प्रत्येक कलाकाराला येत असते, की हे तुम्ही एका वेगळ्या विश्वामध्ये ट्रान्सफॉर्म होता. माझ्या मते ही जी गोष्ट आहे, ही जी संगीतामध्ये ताकद आहे, ही अनेक प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही असाल, काही असेल, पण जेव्हा तुम्ही एक कला सादर करता, तेव्हा त्या तुमच्या अ, सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला ते बाजूला नेतं आणि तुम्हाला शांत करतं. ही ताकद कलेमध्ये नक्कीच आहे. अ, अनेक लोकांनी ह्याच्यावरती अतिशय सायंटिफिक अभ्यास केलेला आहे. कुठला राग कधी ऐकावा आणि म्हणजे कुठल्या कॉजसाठी तो राग ऐकावा. तर माझ्या मते ही गोष्ट नक्की वर्केबल आहे, की संगीत या माध्यमातनं तुमचं हीलिंग हे नक्की होतं. मुळात इतकं प्युअर आर्ट आहे आणि म्हणजे कानानी दृश्य नाहीये ती. कानाने आस्वाद घ्यायची. दृश्य गोष्टींमध्ये काय होतं, की भौतिकता येते त्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा आणि ती भौतिकता ह्याच्यामध्ये सुद्धा आहे. कारण त्याची रूपं वेगवेगळी आहेत. पण अदरवाईज सुद्धा ते डिव्हाइन आहे. ते दैवीच आहे. म्हणजे त्याचं जे सादरीकरण आहे ते वेगवेगळ्या माध्यमातनं असू देत. तुमच्या आतमध्ये काहीतरी ते मला जागं करतं, कनेक्ट करतं. चालना देतं, मग शांत करतं. सगळ्या ऊर्जा त्याच्यामध्ये आहेत आणि ऊर्जा आपल्याला नेहमी हवी असते काही गोष्टी. संगीताकडे ती जादू आहे. आता तुम्ही एवढी सगळी गाणी केलीत. तुम्ही मगाशी म्हणलात, की मुंबई, पुणे, मुंबई. नंतर स्वामींवरचं जे आहे, आधी तुझं, अंती तुझं. मग असाच एक आहे तुमचं गाणं, की भेटला विठ्ठल धर्मवीरमधलं. सो त्या गाण्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण ते पण गाणं आपल्याला आध्यात्मिककडे वळवतं. हो. ते धर्मवीर हा सिनेमा एकतर खूप छान सिनेमा होता आणि खूप उत्तम पात्र स्टोरी बिल्डिंग. जरी तो बायोपिक होता आनंद दिघेंवरती, तरी प्रवीणने इतका सुंदर त्याचा ग्राफ डिझाइन केलेला आणि फारच त्याचा फ्लो फार छान होता. आणि त्यांनी आम्हाला सांगताना सांगितलं होतं, की पौर्णिमा बाळासाहेबांची हा दिघेंकरता खूप मोठा एक सणच होता तो त्यांच्यासाठी आणि तो सगळ्यात मोठा असायचा दिवाळी-बिवाळीपेक्षा सुद्धा. तर त्याच्यावरती आपल्याला गाणं करायचंय आणि त्यांनी ते सगळे प्रसंग सांगितले होते, की त्यांच्यासाठी बाळासाहेब हे गुरु आहेत आणि ते कोणाचे तरी गुरु आहेत कार्यकर्त्यांचे. तर ही तिन्ही लेव्हलवरची गुरुपौर्णिमा मला त्या सीनमधनं दाखवायची आणि त्याकरता एक सुंदर गाणं. तर आम्ही बराच त्यावरती काथ्याकूट करत होतो, की काय करता येईल. तर आपण सार्वत्रिकरित्या किंवा सगळ्यांच्या दृष्टीनं विचार करता आपण देवाला गुरु मानतो. सगळा समाज जर कोणाला असेल तर देवाला गुरु मानतो. तर देव केंद्रस्थानी ठेवून आपण त्याची गुरुपौर्णिमा स्वरूपात ते गाणं करूया. म्हणून भेटला विठ्ठल. म्हणून माझा गुरु भेटला. तर मला मार्ग दाखवणारा गुरु कोण असतो? मार्गदर्शक असतो. तर मार्ग दाखवणारा कोण भेटलाय तर मला तुमच्या रूपात भेटला. असा तो त्याचा संदर्भ आणि हा विठ्ठल सगळ्यांकरता सारखाच आहे ना. म्हणजे तिघे साहेबांकरता तो बाळासाहेबांच्या रूपात असेल. अ, तिघे साहेब ज्यांचे गुरु स्थानी होते ज्यांच्यासाठी, त्यांचा तो विठ्ठल आहे. सो प्रत्येकाचा आपापला विठ्ठल आहे आणि तो मला आज तुमच्या रूपाने भेटतोय. म्हणून भेटला विठ्ठल असं ते गाणं आहे. आणि संगीता बर्वे यांनी हे शब्द लिहिलेले आहेत आणि बऱ्याचशा वेळेला आमच्या दोघांचं असं होतं, की आम्ही ट्यून आधी करतो आणि शब्द नंतर येतात. पण ह्या गाण्यामध्ये मात्र तसं नव्हतं. त्या गाण्यामध्ये शब्द आधी आलेले होते आणि अ, नारायण विश्वेतला ना ह्या गाण्याची सिच्युएशन जी प्रवीणनी सांगितली होती. अ, जसं त्यांनी आम्हाला नॅरेट केलं होतं, की हे गाणं कसं पिक्चराइज होणार असेल, तेव्हा त्यांनी लोकेशन्स पण बघितली नव्हती. पण तरीसुद्धा त्यांनी सांगितलं होतं, की इथे एक नदी असेल, तिथे दिघे साहेब बसले असतील आणि
त्यांचं गुरुपौर्णिमा तिथे असेल आणि दिघेसाहेब बाळासाहेबांची गुरुपौर्णिमा कशी सादर करतील त्याचं सुद्धा चित्र अतिशय क्लिअरली आमच्या डोळ्यासमोर होतं आणि त्याच्यातनं ते गाणं अ, तयार झालं आणि जेव्हा वारी आम्ही बघतो तेव्हा असं वाटतं की कायम असं वाटायचं आमच्या मनामध्ये एक अशी भावना होती की एक गाणं आपल्याला तसं करता यावं. देवाच्या चरणी अर्पण करता यावं आणि ती कदाचित त्याचीच इच्छा असेल की ते गाणं तसं आमच्याकडनं बनलं. म्हणजे कसं असतं ना, की तुमच्यावरती जे संस्कार होतात ना, ते कुठं ना कुठेतरी वेगवेगळ्या रूपात बाहेर येतात किंवा ते एक प्रकट होतात. तसं काहीसं मला ह्या गाण्याच्या बाबतीत वाटतं. मी लहान असताना कोकणामध्ये भजनी पार्ट्या हा एक खूप अ, ते कळीचा विषय आहे, की तिथे फार असे काही उत्सव किंवा म्हणजे बाकी अ, सगळं निसर्गच जास्त असल्यामुळे सेलिब्रेशनचं ठिकाण मंदिर असतं आणि भजन, कीर्तन हा खूप फार जवळचा मुद्दा आहे त्यांच्यासाठी, कोकणी माणसासाठी. त्यामुळे कुठेतरी ते संस्कार त्या काळात मला खूप आवडायचं. आमचे एक जीजू होते, माझ्या बहिणीचे मिस्टर. ते खूप स्वतः उत्तम गायचे आणि त्यांच्याबरोबर गायला मला खूप आवडायचं, की रात्र-रात्र 1 2-2, 3-3 वाजेपर्यंत ती भजनं चालायची आणि काय सुंदर ते सगळे घराघरात तुम्हाला पेटी, तबला काही ना काहीतरी गायक कोण ना कोणतरी सापडेल. तर ते संस्कार कुठेतरी त्या गाण्यात अ, उमटलेत उमटलेत. असं हां. मला वाटतं. आणि आम्ही जेव्हा हे गाणं आता काही भजनी मंडळांचे व्हिडिओ आमच्याकडे येतात. तेव्हा मला ते अगदी ते परत त्या वातावरणात गेल्याचा फील येतो, की अरे, आपण जे लहानपण अनुभवलं होतं तेच आज तिकडे ह्या गाण्याच्या रूपाने दिसतंय. एक म्हणजे ही स्वामींची कृपा आहे. बाकी काही नाही याच्यामध्ये, की तुमच्या आतमध्ये जर तेवढं भक्तीचं अ, अ, काय म्हणू आपण त्याला तेवढा जर थॉट तुमच्यामध्ये आतमध्ये असेल, तर तो त्या पद्धतीनं बाहेर येईल. तसं काहीसं आहे. म्हणून हे भेटला विठ्ठल हे खरं तर आज गुरुपौर्णिमेसाठी जिथे-जिथे काही सोशल मीडियावर म्हणा किंवा अगदी कुठल्याही सामान्य घराघरांमध्ये हे गाणं पोचलेलं आहे आणि खरंच ही केवळ स्वामींची कृपा आहे आणि आमच्या मला मिळालेले आशीर्वाद आहेत त्या रूपाने. खरंच अशा नवनवीन कलाकृती तुमच्याकडून ऐकायला आम्हाला अजून आवडेल. आता कसं आपलं वेळेचे बंधन आहे आणि आपले जितक्या गप्पा आपण मारू तेवढ्या कमी आहेत. सो आपण नक्कीच ह्याचा दुसरा भाग प्रेक्षकांना घेऊन येत आहोत. त्यासाठी तुम्ही नक्की वाट बघा आणि अविनाश आणि विश्वजित तुम्ही आलात याबद्दल खरंच धन्यवाद. थँक यू. धन्यवाद.